नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 21वा भाग वाचणार आहोत. भाग 21. युगाचा मुंबईला जाण्याचा दिवस उजाडला तरी तिच्या आईचा ताप उतरला नव्हता. मलेरिया, फ्ल्यू असेल असं वाटलं, पण नंतर टायफॉइडची लक्षणं दिसू लागली. नाहीतरी रोगट दुर्बळ शरीर म्हणजे सगळ्या रोगांची धर्मशाळा. लहान मोठ्या कुठल्याही रोगानं तिथं बिनदिक्कत येऊन आपला बाडबिस्तरा टाकावा. डॉक्टरांनी तपासून जेव्हा टायफॉइडचं निदान सांगितलं तेव्हा युगाला आपल्या भवितव्याचं निदानही कळलं. अशा स्थितीत आईला टाकून जाणं तिलाच काय कुणालाही शक्य झालं नसतं. म्हणजे मुंबईला जाण्याचं पुन्हा लांबणीवर, अन ते किती दिवस लांबणीवर पडणार कोण जाणे. टायफॉइडचं दुखणं, ताप केव्हा नॉर्मल होईल, किती दिवसांची मुदत घेऊन नॉर्मल होईल याची निश्चिती नाही. डॉक्टर म्हणताहेत क्लोरोमायसेटिन सुरू केलंय. आठवड्यात नॉर्मल झाला पाहिजे. त्याप्रमाणे झालं तरी आणखी 2 आठवडे काही इथून हलता येणार नाही. म्हणजे इथून लवकर दूर निघून जाण्यासाठी जे प्रयत्न करावेत ते सगळे प्रयत्न दुर्दैव हाणून पाडत आहे. एकदा निघालो, अरुणभाईची नोकरी आडाली. आता आईच्या दुखण्यानं अडवलं. मी गेल्यावर आई आजारी पडली असती तर नानांनी तार करून मला परत बोलावलं असतं का? कोण जाणे. नसतं बोलावलं. आपल्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी मला कळवलंही नसतं. टायफॉइडचं निदान निश्चित झालं आणि त्याप्रमाणे डॉक्टरांनी इंजेक्शन औषधं लिहून दिली. तेव्हा नानांनी तिला म्हटलं, युगा तुझं जाणं आता थोडं लांबलं, पण इलाज नाही. त्याप्रमाणे आता मुंबईला पत्र लिहून टाकायला हवं. त्यांच्या मनाची ओढाताण तिला दिसत होती. पत्नीचं दुखणं मुलीच्या उत्कर्षाच्या आड येतंय असं त्यांना वाटत होतं. तू जा असंही त्यांना सांगता येत नव्हतं, कारण तिच्याशिवाय दुखणाईताकडे बघायला दुसरं कोण होतं. तिनं म्हटलं, नाना दिवस फुकट गेले तरी फारसं काही बिघडत नाही. उशिरा जाईन, अभ्यास भरून काढीन, त्याची काळजी नका करू तुम्ही. मग आज मुंबईला पत्र लिहून टाकू? हो टाका ना. गेल्या 3-4 दिवसात वसंत आला नव्हता. 5व्या दिवशी दुपारी 2 वाजता आला तो घाईघाईनं आला आणि जाण्याच्या घाईनं आला. तो आला तेव्हा युगा आईच्या कपाळावरची कोलन वॉटरची पट्टी भिजवीत होती. तिच्याकडे लक्ष न देता तो आईच्या कॉटवर बसला. त्याला पाहताच आईचा चेहरा उजळला. त्यानं म्हटलं, आई उद्या येतो म्हणून तुला सांगून गेलो, पण सवडच मिळाली नाही. कंपनीच्या कामात गुंतलो होतो आणि त्यासाठी 2 दिवस पुण्याला गेलो होतो. तो कामात गुंतला होता ही गोष्ट खरी, पण कंपनीच्या कामात नव्हे. कारण 2 दिवस तो नयनताराबरोबर हिंडत होता हे आपण पाहिलं होतं. त्या दिवशी आपण दवाखान्यात निघालो तेव्हा आपल्या पुढंच तो चालला होता. त्याच्याबरोबर नयनतारा होती. त्याच्या आधी सुलभाकडे आपण बसलो होतो तेव्हा त्या दोघांना जाताना पाहिलं होतं. म्हणजे कंपनीचं काम नसून त्याच्या लग्नाच्या गडबडीत तो असावा आणि त्यासाठीच पुण्याला गेला असावा. त्यानं म्हटलं, आई तुला हा ताप केव्हापासून येतोय? 4-5 दिवस झाले. औषध चालू आहे ना? युगानं म्हटलं, आज सकाळी डॉक्टर बघून गेले, इंजेक्शन देऊन गेले. त्यानं तिच्याकडे लक्ष दिलं नाही तरी ती बोलली. तिला बोलणं प्राप्त होतं. तो आता आलाय तेव्हा आईजवळ बसेल या विचारानं तिनं म्हटलं, या पेल्यात कोलन वॉटरचं पाणी करून ठेवलंय. पट्टी सुकली की त्यावर पुन्हा घालत जा. अगं मी फार वेळ बसणार नाही. बरं का आई, 5च्या गाडीनं मी निघालोय. कंपनीचा मुक्काम पुढच्या आठवड्यात इथून हलणार. त्याची व्यवस्था करण्यासाठी मी चाललोय. तुला मी सांगायला आलो होतो. युगानं म्हटलं, तर मग चहा ठेवते, तवर बैस. झटपट कर तर. ती स्वयंपाकघरात गेली. स्टोव पेटवून तिनं चहा ठेवला. तो आईशी बोलत होता. काय बोलत होता ते तिला स्टोवच्या आवाजात ऐकू येत नव्हतं. यावं असं वाटतही नव्हतं. तिनं आणलेले बशीभर शंकरपाळे आणि चहा त्यानं झटपट संपवला. तो जाण्यासाठी उठला. खिशातून त्यानं 25 रुपयांच्या नोटा काढून आईच्या कॉटवर ठेवल्या आणि म्हटलं, आई हे तुझ्या औषधासाठी ठेवलेत. आणखी लागले तर सांग, मी देईन. तिच्या अंगावरचं पांघरूण सारखं सरकवून त्यानं मायेच्या स्वरात म्हटलं, लवकर बरी हो, औषधं वेळेवर घेत जा. येऊ तर मी आता? आई काही बोलली नाही, पण तिचे डोळे भरून आले. मग युगाकडे वळून त्यानं म्हटलं, युगा आईची नीट काळजी घ्या, तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. अरे खरंच, तुझं मुंबईला जाण्याचं काय झालं? तिचं मस्तक संतापानं शिणशिणलं. कडवट उत्तर तिच्या जिभेच्या टोकावरून निसटू लागलं. पण ते आवरून तिनं म्हटलं, काय व्हायचं? आईचा ताप उतरल्याशिवाय कशी जाणार? असं म्हणत तो निघून गेला.
त्या असं म्हणण्यात केवढा बेफिकीरपणा होता, किती अलिप्तता होती, केवढा कोरडेपणा होता. त्याच्या सहज निघून जाण्यात किती बेजबाबदारपणा भरलेला होता. म्हणे आईची नीट काळजी घ्या. घ्या कुणी? अन काळजी घ्या म्हणून तू सांगतोस कुणाला? इथं रात्रंदिवस आलोचन जागरणं करीत आहे तिला. या वयातही दमछाक करीत डॉक्टरकडे धावपळ करीत आहेत त्या नानांना कुणाला सांगतोस? आईची तुला काळजी आहे ना? मग तू कसा बिनदिक्कत चाललास? आम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करतो असं तुला वाटतं तर तू कसा निघून जातोस? तुझ्यानं जावं होतं कसं? आईवर तुझं प्रेम आहे ना? तिचा तुझ्याकडे असलेला ओढा तुला स्पष्ट दिसतो. तिच्यासाठीच तू या घरात येतोस असं तूच म्हणतोस. हीच तुझी आईवरची माया? आई तुझ्यासाठी प्राण टाकते आणि तू तिला अशा तापात टाकून जातोस तरी तिला तुझ्यात काही उणे भासत नाही, काही गैर दिसत नाही. तिच्या दुखण्यामुळं तुझं जाणं अडून राहत नाही. अडून राहतं माझं जाणं. गुंतून पडते मी. खरंच का गुंतून पडले मी? अरुणभाई डोळ्याचं पातं न लवतं तो निघून गेला. आपल्या मार्गाला लागला. तू तर सदाच मोकळा. आई बरी असली काय, आजारी असली काय, तुम्हा दोघांना कसलंच बंधन नाही. बंधनाच्या कोशात गुरफटले मी, गुदमरते मी. मी का म्हणून मी? युगा, तिची विचार शृंखला तुटली. तिनं मागे वळून पाहिलं. माई तिच्याजवळ उभ्या होत्या. निमिषार्ध तिच्या मनात आवेग आला की माईंच्या कुशीत शिरून त्यांना हा प्रश्न विचारावा. पण निमिषार्धच. दुसऱ्याच क्षणी ती स्टुलावरून उठली. भिंतीलगतची खुर्ची कॉटजवळ ओढीत तिनं म्हटलं, बसा ना माई. माई खुर्चीवर बसल्या. त्यांनी म्हटलं, काकूंकडून कळलं की मामीचा ताप अजून काही उतरत नाही. 2-3 दिवसात तूही परसात कुठं दिसली नाहीस. घरातच वेळ जातो. मागं परसात फिरकायला झालंच नाही. कसं होणार? एकटीनं सगळं बघायचं. मला काही कल्पना नाही. काकूंबरोबर अगर मोलकर्णीबरोबर निरोप नाही का पाठवायचास? ते लक्षातच आलं नाही. बरं, आता तू थोडा वेळ जाऊन पडणार असशील तर पड. मी बसते इथं. मला जाण्याची घाई नाही. बोलता बोलता त्यांनी कोलन वॉटरची पट्टी पुन्हा भिजवून ठेवली. आईच्या उशालगत बसून त्यांनी युगाला डोळ्यानं वर जाण्याची खूण केली. आईला त्यांच्या हाती सोपवून युगा निमूटपणे वर गेली. माईंच्या त्या नेत्रपल्लवीनं तिचं अंतर्मन ढवळून निघालं. त्यांच्या स्निग्ध दृष्टीत भाव उमटला होता. त्यातले अक्षरन अक्षर तिला स्पष्ट दिसत होतं. युगा, किती कष्ट घेतेस? खूप थकलीस. रात्रभर जागरण केलेलं दिसतंय. किती डोळे उडलेत. दुपारी धड जेवलीस तरी का? तिचे डोळे भरून आले. खरोखर ती खूप थकून गेली होती. पाठ विलक्षण दुखत होती. ती तशीच कॉटवर पडली. ती जागी झाली तेव्हा 5 वाजायला आले होते. गडबडीनं ती उठली. खाली जाता जाता उघड्या खिडकीतून सहज तिची नजर समोर गेली. आतापर्यंत बंद असलेली खिडकी आज उघडी होती. रुचिराची हालचाल त्या खोलीत दिसत होती. म्हणजे दोघं परत आली तर. ती परत येण्यापूर्वी मुंबईला जाण्याचा, इथून दूर जाण्याचा बेत दैवानं सिद्धीला जाऊ दिला नाही. आपणाला इथं बघून त्याला निश्चित आश्चर्य वाटेल. दैवानं फटका मारला म्हणून कदाचित बरंही वाटेल. रुचिराची हालचाल या खोलीत दिसते. म्हणजे पुन्हा तो या खोलीत आला की काय? कशाला या खोलीत आला? नजरेसमोरून दूर झाला होता तो पुन्हा सतत दृष्टीसमोर राहण्यासाठी आला. नजरेआड झाला होता ते केवढं चांगलं होतं. पुन्हा नजरेसमोर कशाला आला? आपणाला खिजवायला आला की आपला सूड उगवण्यासाठी मुद्दाम या खोलीत पुन्हा आला? तू नकार दिलास, प्रेमभंग केलास. तुझ्या नाकावर टिचून तुझ्या नजरेसमोर हा मी संसार मांडलाय बघ. लग्नात सुद्धा त्याच्या वागण्यात, त्याच्या बघण्यात हीच सूडाची जीवघेणी भावना दिसत नव्हती का? दिसत होती. या सूड भावनेला तोंड देण्याचं तुझ्यात धैर्य नसेल तर तूच आपली खिडकी बंद ठेव ना. हो, ठेवीन. पण ही खिडकी बंद केली काय ने उघडी ठेवली काय? आधी मनाच्या खिडकीचं बघ ना. ती बंद ठेवता येते काय? ती मनाशीच हसली आणि खाली गेली. आईच्या दुखण्याचा एक एक दिवस उलटत होता. तिच्या दुखण्यानं युगा वेढून गेली होती. वेळच्या वेळी दिवसातून 4 वेळा ताप घेऊन तो मांडून ठेवणं, घड्याळाच्या काट्यांवर लक्ष ठेवून ठराविक अंतरानं मिक्सचर, गोळ्या, पुड्या देणं, मोसंबीचा रस काढणं, दिवसातून 4 वेळा विरजण लावणं, ढवळून गाळून गोड ताक करून देणं, स्पंज करणं, कपडे बदलणं. घरच्या घरीच तिचं रुग्णपरिचर्या शिक्षण सुरू झालं होतं. ती सगळं कर्तव्य बुद्धीनं करीत होती. पण रुग्ण तसा मुळातच शांत समजूतदार नव्हता. रुग्णाचं शरीर ज्वरजर्जर झालं होतं, पण तिच्या मनाचा पीळ कायम होता. त्या पिळात अनेक गैरसमजुतींचे चिवट धागे होते. अंग भाजणाऱ्या तापानंही
ते चिवट धागे जळून गेले नव्हते. आधीच दम्यानं पोखरलेलं शरीर या टायफॉइडच्या तापानं अधिक दुर्बल झालं होतं. मनही कमकुवत बनलं होतं. पण या दुर्बल शरीरातून, कमकुवत मनातून ते चिवट धागे गळून पडले नव्हते. केवढं आश्चर्य! माणसाचं मन सुंभापेक्षाही पिळदार असतं का? कोण जाणे. पण अनुभव तसा येत होता खरा. आणि अशा अनुभवातून तिची परिचर्या करणं ही एक कठोर सत्वपरीक्षा आहे हे तिला जाणवत होतं. आठवडा उलटला. तापाचं प्रमाण जरा कमी होऊ लागलं. रोज दुपारी माई थोडा वेळ येऊन बसत. त्यांच्या येण्यानं आईला विरंगुळा वाटत होता की नाही कोण जाणे, पण तिला मात्र केवढा तरी दिलासा मिळत होता. तिच्या आईच्या आजाराची बातमी परिचितात पसरली. रोज कुणी ना कुणीतरी समाचाराला येऊन जात. सुलभाची आई येऊन गेली. सुलभा तर एका दिवसाआड चिठ्ठी पाठवून आईच्या प्रकृतीची चौकशी करीत होती. टायफॉइडची केस. लहान बाळाला तो संसर्ग होऊ नये म्हणून तिच्या सासूबाईंनी तिला प्रत्यक्ष येण्याची परवानगी दिली नव्हती. कुणी समाचाराला आलं तरी आई डोळे मिटून अगर डोळे उघडे ठेवून स्वस्थ पडलेली असे. नानांच्या ओळखीचे कुणी आले की बाहेर झोपाळ्यावर बसत. नाना बोलण्याचं काम करीत. थोड्या वेळानं आलेला निघून जाई. बायकांपैकी कुणी आलं तर तिलाच बोलावं लागे. म्हणू नये, पण बायकांना तसं तारतम्य कमीच. रोगाची चर्चा तोंडावरच. म्हणून कुणी आली की तिला सरळ स्वयंपाकघरात घेऊन जाई. बसण्यासाठी पाट मांडली. मग काही प्रश्नोत्तर होत. युगा म्हणे, आता बरं आहे आईला. काळजी करण्यासारखं काही नाही. तिची आता औषधाची वेळ झाली. समाचाराला आलेली उठून निरोप घेऊन घराबाहेर पडे. एक दिवस संध्याकाळी नाना शाळेतून आल्यावर खाली झोपाळ्यावर बसले होते. त्यांचा चहा नुकताच झाला होता. पत्नीचा ताप टायफॉइडचा आहे हे कळल्यापासून ते संध्याकाळी सहसा बाहेर जात नव्हते. औषधं, फळं वगैरे सकाळी घेऊन येत आणि त्याच वेळी लायब्ररीत एक चक्कर टाकून पुस्तकं बदलून आणीत. संध्याकाळी झोपाळ्यावर वाचीत बसत. ते वाचीत बसले होते. युगा औषधाचा भाग कपात ओतीत होती. तेवढ्यात अभिजित आला. नानांनी म्हटलं, ये. युगा, अगं हा अभिजित आलाय. समोरून त्याला येताना तिनं पाहिलं होतं. ती काही बोलली नाही. नानांच्या बरोबर तो आईच्या कॉटजवळ आला. युगा आईच्या तोंडात औषध ओतीत होती. पण तिच्याकडे दृष्टिक्षेपही न करता त्यानं नानांना म्हटलं, माई म्हणाली आज ताप थोडा कमी आहे. रोज तिच्याकडून मामींचं प्रकृतिमान मला कळत होतं. नानांनी म्हटलं, होय. डॉक्टर म्हणाले की आता दुखणं काबूत आलंय. 2-3 दिवसात ताप नॉर्मल होईल. युगा, आता किती आहे टेम्परेचर? 150. अभिजित तिच्याकडे पाठ फिरवून उभा होता. मुद्दाम नसेल कदाचित. आईनं त्याच्याकडे पाहिलं. त्यानं म्हटलं, मामी, माई रोज येऊन बसते म्हणून मी आलो नव्हतो. कॉलेजातून यायलाही उशीर होतो. आई क्षीणपणे हसली. म्हणाली, बैस ना. रुचिरा बरी आहे ना? उत्तम आहे. नानांनी म्हटलं, ये आपण बाहेर झोपाळ्यावर बसूया. युगा, अभिला चहा दे. काही खायला दे. अरे, युगा मुंबईला जाणार आहे MA साठी. केव्हाच गेली असती, पण तिच्या आईच्या दुखण्यामुळे अडकून पडली. मुंबईच्या विल्सन कॉलेजचा प्रिन्सिपॉल माझा स्नेही आहे. नाना उत्साहानं बोलत होते. त्याला सगळं सांगत होते. पण तो ऐकत होता की नाही कोण जाणे. त्याच्या चेहऱ्यावरून त्याचं त्या बोलण्याकडे लक्ष नसावं असं वाटत होतं. त्यांचं सांगणं चालू झाल्याबरोबर युगा आज स्वयंपाकघरात गेली. तिने स्टोव पेटवून 1.5 कप पाणी ठेवलं. युगे, मला चहा स्ट्रॉंग लागतो. माहीत आहे. आणि दूध जास्त घाल. मग दुधातलाच करून दिला तर काय, चैनच. अमृताच्या चवीसारखी दुधातल्या चहाची चव तोंडात रेंगाळत राहील. किती वेळ रेंगाळत राहील? तू पुन्हा दुधातला चहा करून देईपर्यंत. पूर्वी केव्हा तरी झालेला संवाद आता तिला उगीचच आठवला. स्मृती तरी अशी विचित्र. माणसाला हव्या त्या गोष्टी आठवत नाहीत. पार बुडून जातात आणि नको त्या आठवणी अचानक कुठूनच्या तरंगत वर येतात. स्टोववरचं पाणी उकळू लागलं होतं. त्या उकळत्या पाण्याकडे ती पाहत राहिली. त्यात साखर, पूड टाकण्याऐवजी तिनं त्यातलं निम्म उकळतं पाणी मोरीत ओतून टाकलं. त्यात कपभर दूध घातलं. साखर टाकली. चहा बनवला. एका बशीत शंकरपाळे भरले. 1 कप भरून नानांसाठी अर्धा कप सगळं ट्रेमध्ये घालून तिनं ट्रे बाहेर नेऊन ठेवला. तो नानांशी अगदी मोकळेपणी प्रसन्न मुखानं बोलत होता. नानांनी म्हटलं, अगं युगा, आपला हा अभि बरंच हिंडून आलाय. माउंट अबूला गेला होता. तिथलं वर्णन करत होता. मोठं ऐकण्यासारखं आहे. ती तोंडभर हसली. असं? बरं नाना, तुम्ही इथं आहातच तर मी जरा बाहेर जाऊन ओव्हलटाईनचा डबा घेऊन येते. उद्यासाठी मोसंबीही आणून ठेवते. आईला आताच 1 डोस आणि गोळी देऊन टाकली. आता तासभर काही द्यायचं नाही. तवर मी येतेच.
आणि काही लागलं तर इतक्यात काकू येतीलच. त्यांच्या उत्तराची वाट न पाहता ती वर गेली आणि थोड्याच वेळात पिशवी घेऊन बाहेर पडली. गप्पात नादावलेल्या नानांच्या लक्षात आलं असतं तर त्यांनी तिला सहज विचारलं असतं, युगा, अगं 4 दिवसांपूर्वीच मी ओव्हरटाईमचा मोठा डबा आणलाय ना? मुदतीच्या तापानं 21 दिवसांची मुदत पूर्ण केली. सगळी चिंतामुक्त झाली. सगळी म्हणजे घरात हजर असलेली नाना आणि युगा. वसंतरावांचा पत्ता नव्हता. छे, अरुणचं पत्र आलं होतं. आईच्या तापासंबंधी नानांनी अगरतीनं काही कळवलं नव्हतं, पण युगा नाडकर्णी मास्तरांबरोबर येणार म्हणून तो त्यांच्या घरी गेला. तिथं त्याला आईला टायफॉइडचा ताप येतो म्हणून युगाचं येणं थांबलं असं कळलं. लगेच त्यानं पत्र पाठवून आईच्या प्रकृतीची चौकशी केली. तो एका हॉटेलमध्ये राहत होता. अजून त्याला जागा मिळाली नव्हती, पण तो जागेच्या शोधात आहे. नोकरी चांगली म्हणजे अपेक्षेबाहेर चांगली आहे वगैरे त्यानं लिहिलं होतं. आईचा ताप नॉर्मल झाला त्या दिवशी युगानं सुटकेचा निश्वास सोडला. आई दुखण्यातून पार पडली आणि आपण एका दिव्यातून पार पडलो. आता आपल्या मार्गाला लागायला आपणाला हरकत नाही. ती मैत्रिणीच्या जयश्रीच्या पत्राची वाट पाहत होती. तिनं पत्र पाठवलं त्याला आता पंधरवडा उलटून गेला होता. जयश्री पत्र पाठवण्यात तशी आळशी नाही, तशी बेफिकीरही नाही. अंती गेली तेव्हा तिनं आपणाला पुन्हा पुन्हा बजावून सांगितलं होतं की युगे, तू शक्य तितक्या लवकर ये. मी नोकरीवर हजर झाल्यावर तुला पत्र पाठवीन. तू येण्यापूर्वी पत्र टाक म्हणजे मी तुला घ्यायला येईन. कदाचित ती नोकरीत गुंतली असेल, वेळ मिळाला नसेल. असं म्हणतात ना की मुंबईत पैसा मिळतो पण सवड मिळत नाही, तसं तिचंही झालं असेल. आज अरुणभाईला पत्र टाकावं. इथून आधी मुंबईला रवाना व्हावं. तिथं गेल्यावर नोकरीची खटपट करता येईल. आईचं औषध घेऊन ती फाटकाशी आली तेव्हा रस्त्याच्या कोपऱ्यावरून पोस्टमन गेलेला दिसला. आज तरी पत्र असेल का? ती आत आली तेव्हा झोपाळ्यावर टपाल ठेवलेलं होतं. त्यात जयश्रीचं पत्र होतं. चांगलं जाडजूड पाकिट होतं. इतके दिवस पत्र न पाठवल्याची पूर्ण भरपाई तिनं केली होती. आई कॉटवर तक्क्याला टेकून बसली होती. कालपासून टॉनिक सुरू केलं होतं. तांदळाचं गिरगिटं खायची परवानगी मिळाली होती. आणखी आठवड्यानं ती घरातल्या घरात फिरू लागेल. महिन्याभरात प्रकृती पूर्ववत होईल. नाहीतरी दम्यामुळं तिचं फारसं फिरणं, घरातलं काम, जिना चढणं तिच्यानं गेले 5-6 महिने होतच नव्हतं. तरी पण आता महिन्याभरानं ती बरी होईल. शिवाय स्वयंपाकाच्या काकू आता 24 तास कायमच्या राहणार आहेत. अलीकडे जवळजवळ सबंध दिवस इथंच असतात. दुपारी जेवल्या की इथंच तासभर पडतात. नाना शाळेतून आले की त्या 2 तास देवळात घराकडे जाऊन येतात. नाहीतरी त्यांना आता त्यांच्या घरी तसं बंधन नाही. मुलगा चांगला मिळवता आहे. सून घरात सगळं बघते. आपली सासू जेवढी बाहेर राहील तेवढं बरं, म्हणजे संसार स्वतंत्रपणे मनाजोगता करायला मिळतो. दुपारच्या वेळी मैत्रिणींकडे जाणं, तर कधी त्यांना घरी जमविणं, चहा, फराळ, गप्पा सगळं कसं मनाजोगतं मोकळेपणे होतं. त्यामुळे ती खुश असते. आणि काकूनाही आपल्या घरी तसं स्वातंत्र्य आहे. स्वयंपाकीण बाई म्हणून त्यांना कधी वागवलं नाही. त्यांच्या हाती स्वयंपाकघर, तिथला सगळा कारभार त्याच बघतात. आई तशी फारशी स्वयंपाकघरात जात नाही. तिला बरं असलं, तिची लहर असली तर भाजी निवडायला म्हणून थोडा वेळ स्वयंपाकघरात जाऊन बसते. भाजी निवडण्याच्या निमित्तानं थोड्या गप्पा मारते. काकूंजवळ गावातलं सगळं बातमीपत्र ताज्या बातम्यांसह सदा तयार असतं. काकू तशा व्यवहार कुशल, प्रामाणिक आहेत. कामही अगदी घरच्यासारखं मन लावून करतात. आईच्या आजारपणात तर त्यांनी कुठल्याही प्रकारचा आपपरभाव ठेवला नव्हता. आईला इतरांच्या कष्टाची जाण असो वा नसो, पण काकूंना मात्र दिवसातून एकदा तरी त्या म्हणून दाखवतील, काकू, खरोखर तुमचा आणि माझा गेल्या जन्मीचा काही ऋणानुबंध असला पाहिजे. त्याशिवाय इतकं अगत्यानं कोण करतंय हो आजकाल? काकू लगेच म्हणत, असेल हो, पण मामी, अहो करावं आणि करून घ्यावं हा जगाचा न्याय आहे. म्हणजे आपली तशी इथं आवश्यकता नाही. औषधाची बाटली तिनं कॉट जवळच्या स्टुलावर ठेवली आणि ती लगबगीनं वर गेली. काहीशा उत्सुकतेनं आणि मोठ्या अधीरपणं तिनं ते जाडजूड पाकिट फोडलं. आपण तिला नोकरी संबंधी लिहिलं होतं. नोकरी मिळेल, तू ये, असं तिनं लिहिलं असेल का? पाकिट फोडून घाईघाईनं तिनं पत्राची घडी उलगडली आणि मजकुरावरून ती झरझर नजर फिरवू लागली. जयश्रीनं लिहिलं होतं, प्रिय युगा, तू माझ्यावर खूप रागावली असशील खरं ना? पत्र उशिरा पाठवते त्याचं कारण पत्र पाठवायला वेळ मिळत नव्हता असं मुळीच नाही. पण तुझ्या पत्रात तू जे अधोरेखित केलं होतंस त्या कामाच्या खटपटीत होते. म्हटलं त्या कामासंबंधी काही आशास्पद लिहिण्यासारखं असल्याशिवाय उगीच सारं आलतू फालतू लिहून उपयोग काय?
तेव्हा पहिली गोष्ट, अस्मादिकांच्या खटपटीला यश मिळालं. तेव्हा आता आलतू फालतू लिहायला हरकत नाही, कारण मुंबईचं एकंदर जीवन कसं असतं ते मला सविस्तर लिही असं तूच फरमावलं आहेस. तेव्हा आता हे वर्णन सावधान चित्तानं ऐकावं म्हणजे वाचावं. खरंच गडे, मुंबईचं जीवन काही वेगळंच आहे. इथं जीवनाला अशी काही गती आहे. आपण मराठी शाळेत असताना केदारलिंगच्या यात्रेला जात असू, आठवतंय? तिथं चक्राकार फिरणाऱ्या लाकडी घोड्यावर बसत असू. एकदा का चक्र सुरू झालं की ते 12ही घोडे कसे गरगर फिरायचे. वेग असा वाढायचा की मध्ये थांबू म्हटलं तरी शक्य नसे. त्या चक्राची आठवण इथलं जीवन बघून हरघडी होते बघ. पण बरं वाटतं हं. अगं, गतीतच प्रगती असते असं म्हणतात ना. खरंच तर गतीशिवाय प्रगती नाही. इथं त्याचा चांगला प्रत्यय येतो. इथं हव्या तेवढ्या सोयी, म्हणशील त्या फॅसिलिटीज, शिक्षणाचे वेगवेगळे कोर्सेस तरी किती, ज्ञानाचं भांडार सदा खुलं. माझी वहिनी संध्याकाळी जर्मन भाषेच्या क्लासला जाते. फॉरेन लँग्वेजेस शिकण्याची इथं इतकी छान सोय आहे. मुंबई हे इंटरनॅशनल शहर आहे ना. खरंच सांगते युगा, मुंबईच्या तुलनेनं आपलं गाव म्हणजे तसं खेडच. एखाद्या महासागरापुढं छोटीशी नदी. छे, नदी सुद्धा नव्हे, नाला. हसू नको ही उपमा ऐकून. इथं तू आल्यावर तुला प्रत्यक्ष अनुभव येईलच. तू म्हणत असशील, ही जया नाले नद्या ओलांडते पण नोकरीचं अजून काही बोलत नाही. बोलते ना, तुला चान्स मिळतो आहे. अगं, मी तुझ्यासाठी कितीतरी जणांना सांगून ठेवलं होतं. आमच्या वहिनीच्या ऑफिसात एक जागा रिकामी होते. तिच्या मैत्रिणीचं पुढल्या महिन्यात लग्न आहे. नवरा मिलिटरीत कॅप्टन आहे. लग्नानंतर ती नोकरी सोडून जाणार. त्या जागेला तुझा क्लेम लावून ठेवलाय. तेव्हा हे पत्र मिळताच अर्ज पाठव माझ्याकडे. वहिनी नेऊन देईल. ही जागा निश्चित तुला मिळेल. मात्र बाईसाहेब, इथं लवकर हजर व्हा. इथं आल्यावर माझ्या वहिनीचीच तू मैत्रीण बनून जाशील, कारण तुम्ही दोघी एका ऑफिसात. शिवाय तीही MA टर्म्स भरणार म्हणते. युगापत्राच्या ओळींवरून जसजशी पुढे सरकत होती तसं तसं तिचं मन उत्साहित होत होतं. तिचं उत्सुक अधीर मन केव्हाच मुंबईला पोचलं होतं. युगा, खरंच काल संध्याकाळी बस स्टॉपवर अरुणभाई भेटला. भेटला कसला? दिसला. बसमध्ये चढता चढता त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्यानं हात उंचावला, तेवढ्यात बस चालू झाली. इथलं पुष्कळ वेळा भेटणं हे असंच बरं. माणूस, तो किंवा ती दिसते, नजरानजर होते, हात उंचावून हस्तीदंती होते. तेवढ्यात तो किंवा ती गतिमान झालीच. मग आपण म्हणायचं तो किंवा ती भेटली म्हणजे दिसली. तसा अरुणभाई भेटला. दिसला. अगं, आधी त्याला ओळखलंच नाही मी. रेयॉनची पॅन्ट, टेरिलिनचा फुल शर्ट, टाय, हातात ब्रीफ केस, एकदम अप टू डेट. तिथं पायजमा शर्टात बघायची सवय झालेली. दुटांगी धोतर, शर्ट पुष्कळ वेळा पाहिलंय. कसा ओळखणार? पण बाई ग, इथं मुंबईत असंच अप टू डेट राहावं लागतं. देश तसा वेश. इथं टिप टॉप वेल ड्रेस्ड राहावं लागतं. माझीच कथा सांगते. पहिल्या दिवशी मी ऑफिसात खटाव वायलचं पातळ नेसून गेले. माझ्या मते मी वेल ड्रेस्ड होते. आणि मी वेल ड्रेस्ड अशी माझी तिथं वाखाणणी तुम्ही सगळ्याजणी करत होतात ना. पण हाय, इथं ऑफिसात गेले आणि तिथल्या मुली म्हणजे लेडी क्लार्क, टायपिस्ट माझ्याकडे विचित्र नजरेनं बघायला लागल्या. काहींच्या ओठांना मुरड पडली. मी खालच्या मानेनं बुब्बुळं डोळ्यांच्या पार कोपऱ्यात नेऊन एकेकीकडे बघून घेतलं. त्यांच्या ओठांची मुरड माझ्या लक्षात आली. हर तऱ्हेच्या नायलॉनच्या साड्या, केसांची चित्रविचित्र फॅशन, सगळं काही अप टू डेट. इथं अल्ट्रा मॉडर्नचं इम्प्रेशन फार. वहिनी म्हणाली, अहो ही मुंबई आहे. या मुंबईत नव्हे बॉम्बेत करंट फॅशनला महत्त्व फार. नाहीतरी तुम्ही हुशार असलात तरी बावळट ठराल बरं का. 4-6 दिवसातच तिचं म्हणणं मला पटलं. प्रत्ययाला आलं. 2 नायलॉनच्या साड्या खरेदी केल्या. पगार हाती आला की आणखी 2 घेणार आहे. घेतल्या पाहिजेत. इथं जीवनाला गती तशी पैशालाही गती, आणि पैशाची गती तर काही विचारू नकोस. इथं पैसा कसा खर्च होतो कळतच नाही. अगं, खर्च करावाच लागतो. अर्न अँड स्पेंड हे इथलं जणू परवलीचं वाक्य झालंय. त्याशिवाय इथं या मुंबईत या बॉम्बेत फिरताच येणार नाही, राहता येणार नाही. युगे, इथं पावलागणिक पैसा लागतो. बस, रेस्टॉरंट, घर खर्च. हो, घर खर्च. इथं भावाकडे असले तरी घर खर्चाला द्यावेच लागतात. पेईंग गेस्ट. अगं, इथं मिळवती मुलगी वडिलांच्या घरी आणि तिचं लग्न झाल्यावर सासर घरी ती पेईंग गेस्ट असते. चेष्टा नाही. अगं, इथं मुलगी बघताना वरपक्षाची पहिली अट, मुलगी मिळवती हवी. अर्निंग गर्ल हा वधू पसंतीचा तिच्या रूपा इतकाच एक महत्त्वाचा फॅक्टर.
तेव्हा इथल्या मुलीला लग्न करायचं असलं की लग्न करायचं नसलं तरी लवकरात लवकर मिळवतं व्हावं लागतं, कारण इथं पावलागणिक पैसा लागतो. पगार आला आणि पर्समध्ये ठेवला की दुसरी पहिली तारीख उजाडायच्या आत पर्स मोकळी. अगं इथे एक म्हण आहे, पहिला आठवडा पगाराचा, पेपर वीक, नोटांचे जुडे असतात ना पर्समध्ये, दुसरा सिल्वर वीक, तिसरा कॉपर वीक आणि चौथा पॉपर वीक. तेव्हा मी इथं आमच्या बंधुराजांच्या घरी पेईंग गेस्ट आहे. घर खर्च भागायला हवा ना. घर भाडं, दूध, भाजी, लॉन्ड्री, जाऊ दे, त्या तपशिलाच्या खोलीत मी शिरत नाही. माझा पगार आला की वहिनीच्या हातात 150 रुपये देते आणि मग नणंदेच्या हक्कानं घरात राहते. बाकीचा पगार इथं कसा कापरासारखा उडून जातो तो तू आल्यावर प्रत्यक्ष अनुभव घेशीलच. एवढं ठीक की सध्या आपल्या दोघींवर तशी कुणाचीही जबाबदारी नाही. तू तर माझ्यापेक्षा अधिक सुखी आहेस. तुझ्यावर नानांचं छत्र आहे, भाऊ मिळवते आहेत. आपण मिळवावं, आपला खर्च करावा, शिक्षण घ्यावं. स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं उच्च शिक्षण करतो तो सुद्धा काही कमी अभिमानास्पद नाही. हो खरंच, मी MA ला एक्सटर्नली बसायचं ठरवलंय. तू काय करणार? नोकरी करायची म्हटलं तर हेच सोयीचं होईल, पण ते तू इथं आल्यावर आपल्याला ठरवता येईल. पत्र फार लांबलं, लवकर ये. तुझं वर्णन मी इथं इतकं केलंय की तुला बघायला इथं सगळी उत्सुक झाली आहेत. कळावे, तुझी मैत्रीण जयश्री. युगा मनाशीच हसली. तिथल्या खर्चाचा रोजमेळ वाचताना तिचा सुरुवातीचा उत्साह कमी झाला. अरुण इथं असता तर हा रोजमेळ आपणाला सहज जमला असता, पण या अंदाजपत्रकाप्रमाणे पाहिलं तर अरुण आता नानांना फारशी काही मदत करू शकेल असं वाटत नाही. आपण गेलो तरी हेच होणार. आम्ही आमचे खर्च तिथं भागवू शकू, पण इथल्या खर्चाचं काय? नानांच्या प्रिन्सिपल मित्राच्या घरी काही फुकट राहता येणार नाही. पेईंग गेस्ट म्हणून राहावं लागणार. आईच्या आजारपणामुळे इथला खर्च वाढला आहे. महागाई वाढते आहे. नानांच्या पगारात भागणं शक्य नाही. शिवाय आणखी 2 वर्षांनी ते रिटायर होतील. पुढच्या वर्षापर्यंत अरुणला खोली मिळाली तर मग दोघांचा खर्च कमी येईल आणि इथं भरपूर पैसा साठवता येईल. हे सगळं चित्र तिच्या नजरेसमोर उभं राहिलं आणि तिच्या विचारांची दिशा बदलली. भाग 21 इथंच संपला. आता आपण भेटू युगंधरा कादंबरीच्या 22व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.